मित्रांनो नमस्कार. 3 डिसेंबरला होणाऱ्या अरुणोदय मानसिक आरोग्य परिसंवादाच्या निमित्ताने रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओला अनेक डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि त्या विषयातील अनेक तज्ज्ञ मातब्बर लोकांनी भेटी दिल्या. आणि या भेटी दरम्यान त्यांनी व्यसनाधीनता, सुसाईड प्रिव्हेन्शन, पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ इन इंडियन पर्स्पेक्टिव्ह अशा अनेक विषयांवरती गप्पा मारल्या, चर्चा केली. तर परिसंवादाच्या निमित्ताने घडून आलेल्या या सगळ्या चर्चेची, गप्पांची मालिका म्हणजे अरुणोदय. तर अरुणोदय मालिकेच्या 3ऱ्या भागात आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अमोल देशमुख यांना, जे आपल्यासोबत कला आणि मानसिकता याविषयी बोलणार आहेत. श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अमोल देशमुख. ते मनोविकार तज्ज्ञ जरी असले मित्रांनो तरी ते कलाकार आहेत. चंद सासेसारखी शॉर्ट फिल्म असेल, रिक्षावालासारखं नाटक असेल किंवा वृत्तपत्रात येणारे लेख असतील, विविध माध्यमातून ते त्यांचा कलाविष्कार करतच असतात. सर, तुमचं सगळ्यात आधी आमच्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आधी कलाकार झालात आणि नंतर सायकॅट्रिस्ट झालात, की म्हणजे तुमच्या शिक्षणानंतर कलेशी संबंध आला? कलाकार मी आहे का हे आधी माहीतच नव्हतं काही. शिक्षणच घेत होतो. पण लहानपणापासून शाळेमध्ये कलेमध्ये रस होता. माझ्या शाळेत असतानासुद्धा आमच्या गावी दाताळा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये शाळा आहे आमची. तिथे 26 जानेवारी 15 ऑगस्टला काही छोटे छोटे नाटिका होत असत. त्याच्यामध्ये मी आवर्जून आणि आवडीने भाग घ्यायचो. त्याच्यामुळे तेव्हापासून स्टेजवर जाण्याची आणि काहीतरी नाटकाच्या रूपात काही करण्याची आवड होतीच. त्या आवडीला पुढे बरेच काही पंख फुटतील असं कधी वाटलं नव्हतं. पण तशा संधी पुढे मिळत गेल्या आणि आवड असल्यामुळे मीही तशा संधी शोधत गेलो. 11वी-12वी नंतर जेव्हा MBBSला औरंगाबादला होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये नाट्यस्पर्धा व्हायच्या आणि त्या नाट्यस्पर्धांमध्ये दरवर्षी एक तरी एकांकिका किंवा 2 अंकी नाटक करायला लागायचं विद्यार्थ्यांना. आणि मी बऱ्यापैकी त्या नाटकांमध्ये पुढाकार घ्यायचो, त्याच्यामध्ये भूमिका करायचो आणि ते करताना मला खूप छान वाटायचं. त्या भूमिका करताना मला त्यावेळेस कॉलेजमध्ये बरेच पारितोषिकही मिळाले अभिनयाचे. नंतर जेव्हा मी ठरवलं की आपल्याला MBBS करता की मला कदाचित मानसिक आरोग्यावर काम करायचं आहे आणि मी त्या दृष्टीने पावलं उचलली आणि मला MDसाठी म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी मी BJ मेडिकल कॉलेजला गेलो. तेव्हा मानसिक आरोग्यावर काम करता मला असं लक्षात आलं की मानसिक आरोग्याचा जनजागृती खरंच गरजेचं आहे आणि कदाचित त्याच कारणामुळे मी ती ब्रांच निवडली होती. आणि मानसिक आरोग्याची जनजागृती करताना कलेचाही वापर होऊ शकतो असं मला तिथे जाणवलं. आणि मग आम्ही तिथे असताना, ससून हॉस्पिटलला असताना आमच्या विभागातर्फे बरेचसे पथनाट्यसुद्धा पूर्ण पुणे शहरामध्ये किंवा इतर भागांमध्ये करायचो. दर 3-4-6 महिन्याला एक तरी पथनाट्य आम्ही आमच्या जे निवासी डॉक्टर्स असायचे, तिथले काही विद्यार्थी असायचे, MBBSचे विद्यार्थ्यांना घेऊन करायचो आणि त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. आणि मग अशी ती कलेची आवड टिकून राहिली. आणि नंतर मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो, आता गेली 10-11 वर्ष झाले मी संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतो. आणि प्रॅक्टिस करता असं लक्षात आलं की आपण आपली कला जोपासली पाहिजे. आणि इथेही असताना मला माझ्या विचाराचे काही डॉक्टर्स मिळाले, काही मित्रमंडळी मिळाले जे डॉक्टर्स नाही आहेत, त्यांना कलेची आवड आहे. आणि त्या माध्यमातून परत नाटक आम्ही आमच्या हौशी ग्रुप म्हणून करायला लागलो डॉक्टरांचा आणि त्याला बराच चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही डॉक्टर मुलगा नको ग बाई, SIM गिल्टी, डिकॉस्टा, रिक्षावाला आणि अजून बरेचसे नाटकं केलीत कॉलेजला असताना. ते सोडून आता प्रॅक्टिसमध्ये आल्यावर सुद्धा मध्ये एक संधी मिळाली चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या सिनेमात काम करण्याची, जी की शॉर्ट फिल्म चंद सासे, जिला आत्ता नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि ही करताना अशी जर्नी आतापर्यंत पोचली कलेविषयी. अच्छा. असं म्हणतात की एका कलाकाराला फिलॉसॉफी माहिती पाहिजे, सायकोलॉजी माहिती पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एक नाटक करता, एक कलाकृती करतात, तर तेव्हा तुम्हाला समाजात काय घडतं आहे सध्या हे माहिती पाहिजे आणि तुम्ही बरेच पात्र साकारत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या पात्राची मनोस्थिती किंवा त्याचं शारीरिक अवस्था हे सगळं समजून घ्यायला पाहिजे एका कलाकाराने.
तर त्यामुळे तुम्ही नाटक करत असताना तुम्हाला रिअलाईज झालं का की नाही मला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे नाटक करत असताना? नाटक करताना शेवटी नाटक हे भावनांचाच खेळ आहे. तुम्हाला भावना लक्षात यायला पाहिजे. म्हणजे एखादं पात्र तुम्ही करताय एखाद्या विलनचं, तर तुम्हाला तशा भावना एक्सपिरियन्स करता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याच्या जागी जाऊन पाहता आलं पाहिजे त्या व्यक्तिरेखेच्या. म्हणजे ती भावना एक्सपिरियन्स करणंच आहे. जर तुम्ही भित्र्या माणसाचं काम करताय एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा सिनेमामध्ये, तर तुम्हाला ती भावना एक्सपिरियन्स करता आली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे भावनांचा अभ्यास असणं एका नटाला गरजेचंच असतं. मला विशेष फायदा याचा झाला की जेव्हा मी मानसोपचार क्षेत्रात आलो आणि MDला ॲडमिशन घेतली, तेव्हा सायकॉलॉजीचा अभ्यास झाला डिटेलमध्ये. त्याच्यामध्ये भावनांची ओळख पण जास्त शास्त्रीयदृष्ट्या झाली. म्हणजे आधी तर भावनांविषयी कल्पना असतेच आपल्याला, पण सायकॉलॉजीचा म्हणा किंवा सायकॅट्रीचा अभ्यास करताना शास्त्रीयदृष्ट्या भावनांची ओळख झाली. आणि नक्कीच त्याचा फायदा कलेमध्येही झाला असं म्हणता येईल. म्हणजे कलाकार असण्याचा फायदा तुमच्या सायकॅट्रिस्टमध्ये आणि सायकॅट्रिस्ट असण्याचा फायदा तुमच्या कलेमध्ये. अगदीच असं म्हणू शकतो आपण. अच्छा. सध्याच्या जे आपण कला बघितल्या म्हणजे कलेचा उपयोग फक्त एंटरटेनमेंट म्हणून आधी व्हायचा, पण त्याच्यानंतर कलेचा उपयोग बऱ्याच गोष्टींसाठी व्हायला लागला की समाज प्रबोधन म्हणा किंवा समाजाला एक दिशा देणं म्हणा किंवा समाजात एक वैचारिक मशागत घडवून आणणं म्हणा. ओके. तर मानसिक आरोग्य आणि कलेचे अनेक माध्यम आहेत. गाणं असेल, हे असेल, जसं की एखाद्या मुलाचा ब्रेकअप झाल्यानंतर तो अरिजित सिंगची गाणी ऐकतो, त्याला ते रिलेट होतात आणि पटकन बरं वाटतं, ते सहानुभूती मॅच होते. ओके. सो ते प्रभावी माध्यम आहे एखादी गोष्ट पोहोचवण्याचं. सो आत्ताचे जे कला आहेत, सिनेमा आहेत, नाटक आहेत, गाणी आहेत, हनी सिंगची पण गाणी एका वेळी येतात, सो त्याचा काय परिणाम होतो? नाही, सिनेमा म्हणा, रेडिओ म्हणा, आता आपण ह्या रेडिओच्या माध्यमातून बोलतो, हे सगळी माध्यमं आहे ज्या माध्यमातून आपण मोठ्या जनमानसाकडे जातो. सिनेमा असू दे का नाटक असू दे का रेडिओ असू दे, बरोबर आहे का, FM असू दे, हे सगळे माध्यमं आपल्या मोठ्या जनसागराकडे घेऊन जातात. आणि ह्या माध्यमांचा लोकांवर बराच पगडा आहे पूर्वीपासूनच. ह्याच्या माध्यमातून जी माहिती सांगितली जाते त्याचा लोकांना विश्वास त्याच्या लवकर बसतो. आणि ह्या माध्यमातून बरीच माहिती लोकांना मिळत असते. ह्यानं त्या मार्गाने तर मिळतेच, पण ह्या माध्यमातून मिळत असते. सहसा जेव्हा लोकांच्या कानी ही माहिती पडते त्या माहितीचं ते पृथक्करण करतात. ती माहिती ते घेतात, ते प्रोसेस करतात त्यांच्या मनामध्ये, त्याचं पृथक्करण करतात, त्या माहितीचं परीक्षण करतात आणि मग त्यांचं एक विशिष्ट मत बनवतात. त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा ह्याच्याबद्दल, त्या एखाद्या संकल्पनेबद्दल मत बनवतात आणि तशी ती वृत्ती तयार होते आणि मग समाजामध्ये बदल घडायला लागतात. बरोबर आहे ना. म्हणजे त्या माहितीचं पृथक्करण करून त्या माहितीच्या आधारे त्यांची मतं बनवून मग त्याचा वापर किंवा ते वागणुकीमध्ये लोकांचे दिसायला लागतं. म्हणून कला ही प्रभावी माध्यम आहे लोकांच्या मनावर म्हणा, विचारांवर पगडा टाकणारी. बरोबर आहे. म्हणून कलेतून आपण जी माहिती देतो ती मला असं वाटतं की शास्त्रीयदृष्ट्या योग्य असणंही गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी जसं तुम्ही म्हणालात की कला ही मनोरंजनासाठी वापरल्या जायची, खरं आहे. अगदी आजही आपण कला मनोरंजनासाठी वापरतो ना. आपल्याला बोर झालं तर आपण गाणे ऐकतो, आहे की नाही, संगीत ऐकतो. कधी कंटाळा आला, एन्जॉय करावं असं वाटलं तर मित्रांसोबत सिनेमालाही जातो. ह्या माध्यमातून आपण आपला स्वतःचं मनोरंजन करत असतो. पण पूर्वीच्या काळी हे होतंच. पण मला वाटतं आता सध्या लोकांची गरज पण बदलली आहे, लोकांची आवड पण बदलली आहे. आता तो मनोरंजनाचा काळ राहिला नाही. आता लोक काहीतरी कंटेंट मागतात, काहीतरी असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि लोकांना जर चांगलं कंटेंट असेल त्या कलेमध्ये म्हणा, त्या सिनेमात म्हणूया किंवा त्या नाटकात म्हणूया किंवा त्या एखाद्या पथनाट्यात म्हणूया किंवा एखाद्या शोमध्ये असू द्या, चांगलं कंटेंट असेल तर लोकांना ते आवडतं. आणि ते आवडतं तेव्हा जेव्हा ते शास्त्रीय असतं. कारण की लोकांची विचार करण्याची प्रगल्भता आता पूर्वीपेक्षा वाढली आहे. बरोबर आहे. म्हणून मी म्हणेल की मानसिक आरोग्याबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर मानसिक आरोग्याबद्दल बऱ्याचशा म्हणजे दोन्ही बाजू दाखवल्यात सिनेमांमध्ये. म्हणजे एका नाण्याला जशा दोन बाजू असतात
तर मी म्हणेल की मानसिक आरोग्याबद्दल खूप चांगल्या पण गोष्टी सिनेमात दाखवल्या जातात. पण आत्तापर्यंतचे जे सिनेमे किंवा नाटकं किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी येऊन गेल्या आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं मानसिक आजारांचं जे चित्रीकरण केलेलं आहे हे बरंच प्रक्षोभक, भडक केलं गेलेलं असतं. म्हणजे एखादा सिरियल किलरच दाखवला जातो किंवा एखादा नशा करणारा माणूसच त्याच्यात दाखवला जातो किंवा आत्महत्याचं जे सादरीकरण आहे ते एकदम सनसनाटी रूपात दाखवलं जातं किंवा एखादा जर मानसिक आजार आहे तो त्याला एकदमच विक्षिप्त रूपात दाखवलं जातं, ठीक आहे नाही, जे की त्याला काही शास्त्रीय आधार नसतो. पण ते लोकांना काय आवडतं हे एकच दृष्टिकोन जर आपण ठेवला तर मग ते त्या पद्धतीने मांडलं जातं, ठीक आहे नाही. जशी मानसिक आजारांसाठी एक उपचार पद्धती आहे ज्याला आपण ECT म्हणतो, शॉक ट्रीटमेंट म्हणूया आपण, जे की पूर्वी म्हणायचे, पण त्याचं खरं शास्त्रीय नाव ही इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी आहे. बरोबर आहे, विद्युत उपचार पद्धती. ह्या विद्युत उपचार पद्धतीचं जे प्रक्षोभीकरण किंवा जे भडक वृत्तीने दाखवलं जातं सिनेमांमध्ये, की एकदम इलेक्ट्रिक करंट घेतला जातो आणि त्याने हे केलं जातं, त्याच्यामध्ये मला वाटतं त्या उपचार पद्धतीबद्दल गैरसमतच जास्त पसरत आहेत किंवा पसरले आजपर्यंत. तसं पाहिलं तर ती एक शास्त्रीय पद्धती आहे ना, मान्यताप्राप्त पद्धती आहे. हजारो लाखो पेशंट त्या उपचार पद्धतीने बरे केले आहे, आम्ही रोज अनुभवतो. एक जीवन देणारी पद्धती आहे. पण असं चित्रीकरण जेव्हा केलं जातं त्या गोष्टीचं, तेव्हा कदाचित मला वाटतं त्या उपचार पद्धतीचे गैरसमजच लोकांमध्ये जास्त पसरतात आणि ते गैरसमज जेव्हा मनामध्ये बिंबतात त्याच्या चर्चाही समाजामध्ये होतात आणि खरंच जेव्हा एखाद्याला त्या उपचाराची गरज भासते मग लोकांना ते सिनेमात असं दाखवलं होतं की नाही असं आठवतं आणि मग नको रे बाबा हे नको आपल्याला, आहे ना. तर जर गरज असतानाही लोक ही ट्रीटमेंट नाकारतात. तर मला वाटतं जर असं प्रक्षोभीकरण, भडक जर दाखवत असतील मानसिक समस्यांबद्दल, आजारांबद्दल, तर मला वाटतं कुठेतरी आपण ह्या माध्यमातून योग्य माहिती पोहोचवतोय का हाही प्रश्न आपण सादर करताना विचार केला पाहिजे. म्हणजे लेखन करताना म्हणा किंवा त्या गोष्टीचं चित्रीकरण करताना म्हणा किंवा त्या गोष्टीबद्दलचं दिग्दर्शन करताना म्हणा, हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बरोबर. कलेला लोक खूप गांभीर्याने घेतात, त्यामुळे आपण जे काय दाखवणार आहोत ते पूर्ण अभ्यास करून त्याची व्यवस्थित माहिती होऊन ते प्रसारित केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की जसं सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला घ्या, ज्याने समाज प्रबोधन होतं असं पण म्हणतो, पण त्याने समाजात काही दुष्परिणामसुद्धा पसरू शकतात चुकीचं काही दाखवल्यामुळे. अगदी बरोबर. जसं काही जाहिरातींमध्ये हिरो दारू पितो आणि मग तो एका हिरोईनला वाचवायला जातो. सो ते हिरोइझम दारू पिण्यामध्ये मग यंगस्टर्स तेच फॉलो करू शकतो. अगदी बरोबर आहे की मर्दानगी उसमें ही आहे दाखवलं जातं ना. आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट्स ज्या येतात सिनेमा टी व्हीवर किंवा आपण सिनेमाला पाहायला गेलो की तिथे ॲडव्हर्टाइजमेंट येतात की सिगारेट पिया तो मर्द आहे किंवा ही प्रकारची दारू पिला तर तुम्ही जोशफुल आहे, एकदम तुमच्यात ताकद आहे ना, तुम्ही खरे मर्द आहे. तर मला वाटतं खरंच ते आहे का, खरंच तसं आहे का, हे आपण जे दाखवतात ते त्याच्यात तथ्य आहे का हे पण ते बघताना विचार करायला पाहिजे एक प्रेक्षक म्हणून. आणि जे दाखवत आहेत त्यांनी खरंच विचार करायला पाहिजे की आपण ह्या माध्यमातून समाजमनावर याचा काय परिणाम होणार आहे. बरोबर आहे ना. आणि एखादा नामांकित व्यक्ती जर ती ॲडव्हर्टाईज करतो आहे तर तोही त्याच्यात एक ॲडिशनल हे असतो की लोकांना अजून ते पटतं. बरोबर आहे ना. म्हणून अशा माध्यमातून आपल्याला जाताना नक्कीच भान ठेवायला पाहिजे की आपण एखादी गोष्ट लोकांसमोर मांडतोय हे याचा इम्पॅक्ट खूप दूरदर्शी आहे, म्हणजे अगदी बालमनापासून होणार आहे. तुम्ही लक्षात आलं असेल की लहान मुलांना ते शक्तिमान पाहिल्यावर शक्तिमानचा ड्रेस घ्यायची एक आठवत असेल तुम्हाला, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मुलांना शक्तिमानचा ड्रेस घालून ते फिरायला फार आवडायचं. म्हणजे ते कुठेतरी मॉडेलिंग करतात की शक्तिमानचा तो ड्रेस घातला की उडता येतं वगैरे. म्हणून एखादा जर नामांकित व्यक्ती एखाद्या सिगरेटची ॲड करतोय किंवा दारूची ॲड करतोय, जाहिरात करतोय, तर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. किंवा एखाद्या सिनेमामध्ये जर ते प्रक्षोभकरित्या दाखवलं जात आहे, आजकाल ते सोपं झालं आहे ना, बाजूला लिहिलं जातं की धूम्रपान तुम्हारे लिए हानिकारक आहे किंवा मद्यपान हानिकारक आहे. नुसतं ते लिहून मला नाही वाटत की ते साध्य होतं, कारण की मॉडेलिंग त्याच्यामध्ये होतेच आणि मुलं
ते कुठेतरी ते कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण चांगल्या गोष्टी कॉपी करतो तशा अशाही गोष्टी कॉपी होतात. म्हणून मला वाटतं की ह्या माध्यमांमधून, कलेच्या माध्यमातून आपण अशी तर माहिती पोहोचवत नाही ना, जर खरंच आपल्याला समाज प्रबोधन करायचं आहे, हे आपण बघायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा की एकतर मी मानसिकरित्या अनस्टेबल आहे किंवा मला कुठला तरी मानसिक आजार आहे हे ॲक्सेप्ट करायला आणि त्यावर उपचार घ्यायलाच लोकांना खूप गिल्ट वाटतं किंवा लोक घाबरतात, मी काय पागल आहे का वगैरे. आणि जेव्हा ते लोक असं काहीतरी ह्या माध्यमांमधून बघतात तेव्हा त्यांना आणखी अरे नको मला ट्रोल केलं जाईल, मला असं तसं बोलतील, म्हणून ते आणखी दूर राहू शकतात त्या सगळ्यापासून. पण बरेच असे सिनेमे आहेत, आता जसं मी आज तू पाहिला होता तेव्हा मला कळालं की असा काहीतरी आजार असतो, असंही काहीतरी होतं लोकांना. तो कारण माझ्या घरात किंवा आजूबाजूला मी ते बघितलं नाही. मी सिनेमात एक पात्र बघितलं ज्याला तो आजार होता आणि त्यामुळे मला कळालं की असे आजार आहेत. सो असे किती वेगवेगळे मानसिक आजार बरेच सिनेमे आलेत आत्तापर्यंत. तर मानसिक आजार किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं आणि ते त्याची कारणं काय काय असू शकतात? पहिले तर मी म्हणेल की एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मन हा आपल्या मेंदूचा एक एक कार्य आहे, बरोबर आहे. म्हणून जेव्हा नाकाला सर्दी होऊ शकते, तुमचं हाड फ्रॅक्चर होऊ शकतं, तर तुमच्या मनालाही विकार होऊ शकतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मनाला पण सर्दी होऊ शकते, कदाचित ते सर्दी म्हणजे आपण त्याला डिप्रेशन म्हणूया किंवा बेचैनीचा आजार म्हणूया किंवा अँझायटी म्हणूया, है ना, किंवा अजून काही विविध मानसिक समस्या आहेत किंवा आजार आहेत, अशा होऊ शकतात. म्हणजे जसं नाकाला सर्दी होऊ शकते तसं मनालाही होऊ शकते. तर आपण स्वीकारलं पाहिजे की मन हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, एक कार्य आहे आणि तेही बिघडू शकतं. हे जर आपण मान्य केलं तर आपण मान्य करू की मला ह्याच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. ती मदत असेल, कोणाशी बोलणं असेल, कोणाशी चर्चा करणं असेल त्या समस्येविषयी, ते मी करेल. म्हणजे मला जेव्हा कळेल की मला नाकाला सर्दी झाली आणि नाकातून पाणी वाहते, तेव्हाच मी हातात रुमाल घेईल आणि ते पुसेल, किंवा मी नाकाच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवेल की मला असं असं होतं आहे आणि औषध द्या किंवा मला काय उपचार आहे ते सांगा. तसं मनामध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं, अस्थिरता निर्माण होते आणि ती आपण जेव्हा स्वीकारतो, म्हणून मी म्हणेल की कुठल्याही आजाराबद्दल हे असेल की स्वीकार ही उपचाराची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा मदतीकडे धाव घेतो. आपण जर स्वीकारलंच नाही की असं काही होऊ शकतं, तर आपण मदतीकडे धाव घेणारच नाही. मदतीचा हात पुढे म्हणजे मदत कोणाला मागणार नाही किंवा स्वतःची मदतही करणार नाही, आहे की नाही. म्हणून स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण की आपण जर मला मानसिकदृष्ट्या काहीतरी गडबड होते आहे, काहीतरी होतं आहे, कदाचित त्याला नाव देता येणार नाही, पण माझे विचार वाढले आहेत, मला आजकाल मी जास्तच भावनिक झालो आहे, मला आजकाल फारच चीड निर्माण होते आहे, किंवा मी आजकाल निर्णयच घेऊ शकत नाही आहे, मला छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते जी की पूर्वी नव्हती, माझं जेवणाकडे लक्ष कमी झालं आहे, मला सतत निगेटिव्ह नकारात्मक विचार येतात ज्याच्यावर मी मॅनेज करू शकत नाही, जेव्हा मी कंट्रोल करू शकत नाही, आणि याच्यात माझी झोपही उडाली आहे, असंही कधी कधी होतं. आणि हे जर सातत्याने राहत आहे तर मला लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठेतरी मानसिक अस्थिरता निर्माण होते आहे, कदाचित त्याचं कारण काही असू दे, तरच मी मदतीचा हात पुढे करेल. आणि मग मी ते कोणाच्या मित्राशी चर्चा करेल किंवा माझ्या आईवडिलांशी करेल किंवा मग कोणत्या एक्सपर्टकडे जाईल, समुपदेशाकडे जाईल, सायकॅट्रिस्टकडे जाईल, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाईल आणि त्यांची मदत घेईल, किंवा माझ्या नाहीतर फार तर फार माझ्या नेहमीच्या डॉक्टरांशी तरी बोलेल. हे होईल. ढोबळमानाने जे तुम्ही मला विचारलं की मानसिक आजारांची कारणं काय असतात, तर मी हे कारणं म्हणजे कुठल्याही मानसिक त्रासाशी म्हणेल म्हणा किंवा आजाराशी म्हणा, 3 कारणं असतात ज्याला आपण मानसशास्त्रीय आणि सामाजिक असे 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे जीवशास्त्रीय कारणं. जीवशास्त्रीय कारणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आनुवंशिकता. जर आपल्या घरामध्ये पूर्वजांमध्ये आपल्या ब्लड रिलेशनमध्ये जर कोणाला मानसिक आजार म्हणा त्रास झाला असेल तर आनुवंशिकता असण्याची शक्यता असते. दुसरं, मेंदूत होणारे रासायनिक बदल. आपल्या मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समिटर्स आहेत ज्याला आपण जे आपल्या मनाचं कार्य चालवतात, त्याच्यामध्ये सिरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, ॲसिटिलकोलिन आहे, गाबा आहे. तर ह्या रसायनांमध्ये कधी कधी बिघाड होते. त्या बिघाडामुळे सुद्धा मानसिक समस्या उद्भवू शकतात. म्हणजे हे 2 जीवशास्त्रीय कारणं झाली.
दुसरं कारण म्हणजे मानसशास्त्रीय कारण. मानसशास्त्रीय कारण म्हणजे काय, की तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही एखाद्या समस्येला तुमची तोंड देण्याची शैली कशी आहे, तुम्ही तुमच्या समस्या कशा सोडवतात, तुमचे डिफेन्सेस कसे आहेत, तुम्ही कशा एखाद्या गोष्टीला कोप करतात, सहनशक्ती कशी आहे बरोबर आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी तुमचे मानसशास्त्रीय कारणांमध्ये येतात. तिसरं सामाजिक कारण, तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे, तुम्हाला काही व्यसन आहे का, बरोबर आहे ना, तुम्ही कुठल्या गटात राहता, तुमचं आजूबाजूचा मित्रपरिवार कसा आहे, बरोबर आहे ना. तर हे सुद्धा सामाजिक कारणं ह्याला कारणीभूत असतात. तर तसं जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक असे 3 कारणं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कुठलाही मानसिक आजार उद्भवतो. मग मानसिक आजारांमध्ये 2 प्रकारचे मानसिक आजार आपण ढोबळमानाने ओळखतो. एक म्हणजे सौम्य प्रकारचे मानसिक आजार, ज्याला आपण न्यूरोसिस कॅटेगरीचे किंवा वर्गातले आजार म्हणूयात, आणि दुसरे गंभीर मानसिक आजार, ज्याला सायकोसिस कॅटेगरीतले आजार म्हणूयात. मग न्यूरोसिस कॅटेगरीमध्ये ज्याला आपण म्हणूया की नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, सोमॅटायझेशन डिसऑर्डर आहे, कन्व्हर्जन डिसऑर्डर आहे, ह्या आजारांना आपण न्यूरोसिस रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणूया. आणि दुसरे वर्गीकरण जे केलं आहे आपण सायकोसिस कॅटेगरी, ज्याच्यामध्ये मॅनिया आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, सायकोसिस आहे, सिझोफ्रेनिया आहे, डिल्युजनल डिसऑर्डर आहेत. अशा प्रकारचे आजार हे दुसऱ्या कॅटेगरीत येतात. तर आपण जे बोलतो आहे की मानसिक आजारांविषयी पहिले तर स्वीकार महत्त्वाचा आहे. स्वीकारानंतर कारणं 3 आहेत, जैविक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक. आणि ढोबळमानाने 2 प्रकार मानसिक आजारांचे आहेत, त्याला आपण न्यूरोसिस म्हणजे सौम्य आजार आणि तीव्र आजार, गंभीर आजार, ज्याला आपण सायकोसिस कॅटेगरी असं म्हणूया. पण सरळ आता तुम्ही आता सांगितलं तेव्हा मला ह्या वेगवेगळ्या आजारांची नावं कळली. पण जेव्हा समाजात आपण असे काही लोक बघतो तर त्यांना आपण सरळ येडा आहे किंवा पागल आहे असं समजून दुर्लक्ष करतो. हां, कारण असे काही आजार असतात, म्हणजे जो आजार झालेला माणूस आणि त्याची फॅमिली हे सोडलं तर बाकीच्या सामान्य लोकांना असे काही मेंदूचे आजार असतात आणि ते अशा अशा प्रकारचे असू शकतात, त्याने असं होऊ शकतं हे माहिती नाही आहे. तर याचा अवेअरनेस आणि ते कलेच्या मदतीने आपण कसं करू शकतो? मला वाटतं की म्हणूनच कलेचा इथे रोल आहे, कलेचा भाग इथे येतो की जो ह्या समस्यांविषयी, मानसिक समस्या म्हणूया किंवा मानसिक आजार म्हणूया, याला जो लागलेला कलंक आहे, जो स्टिग्मा आहे, जे डिस्क्रिमिनेशन केलं जातं, ते कमी करण्यासाठी कलेचा मोठा रोल आहे. बरोबर आहे. कारण की ह्या आजारांविषयी गैरसमज समाजामध्ये खूप जास्त आहे ना. म्हणजे असं काही प्रॉब्लेम झाला आहे मानसिकदृष्ट्या, तर डॉक्टरच्या येण्याआधी आपण इतरच गोष्टी करत बसतो. त्याला अंगारा लाव, हे कर, ते कर, बाकीच्याच अशास्त्रीय गोष्टी करतो. म्हणजे लोकांना एकतर ह्याच्याविषयी अज्ञान आहे, या आजारांविषयी. दुसरं, जर माहिती जरी असलं तर त्याच्याबद्दल गैरसमज आहे. आणि तिसरं, त्यांना त्याच्याविषयी मान्य करणं आणि त्याच्याविषयी ट्रीटमेंट घेणं ह्याच्याबद्दल हा कलंक वाटतो है ना. म्हणजे घेणाऱ्यालासुद्धा आणि जे पाहणारे लोक आहेत त्यांना पण ते वाटतं. त्याच्यामुळे कदाचित मी म्हणेल की लोक हे स्वीकारत नाहीत. म्हणून कला हे असं प्रभावी माध्यम आहे की कलेच्या माध्यमातून आपण हजारो लाखो लोकांपर्यंत एकावेळी जाऊ शकतो. कलेवर लोकांचा विश्वास आहे. कलेच्या माध्यमातून मी जसं म्हटलं की पहिले मनोरंजन होतं, आताचं जी कला लोक जे स्वीकारत आहेत ती इन्फोटेनमेंटची आहे. इन्फोटेनमेंट म्हणजे सामाजिक शिक्षणाची, म्हणजे कलेच्या माध्यमातून सामाजिक शिक्षण. त्याला अजून एक नाव आपण म्हणूया एज्युटेनमेंट, म्हणजे मनोरंजनातून शिक्षण. बरोबर आहे. म्हणून कला हे इतकं प्रभावी माध्यम आहे की ज्याचा जनमानसावर खूप पगडा आहे कलेचा, आणि त्याच्यामधून जर आपण शास्त्रीय माहिती देतो आहे तर ती जास्त स्वीकारल्या जाते, जास्त लवकर ॲक्सेप्टही होते, स्वीकारही होतो. आणि त्या दृष्टीने मग लोक पावलं उचलतात, कारण की नक्कीच लोक त्याचं परीक्षण करतात जी माहिती त्यांना मिळाली आहे, आणि त्यांची मतं बदलतात, त्यांचा विश्वास बसतो, आणि त्यांची वृत्ती मग हळूहळू बदलायला लागते. जसं तुम्ही बघाल की आत्ताच्या रिसेंट काळामध्ये बरेचसे असे सिनेमे, नाटकं येऊन गेली जी आपल्याला शास्त्रीय माहिती देतात
आणि ती लोकांनी खूप ॲक्सेप्ट केली, लोकांना आवडलीत. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप बदल लोकांमध्ये पाहिला अशा सिनेमांनंतर. जसं तुम्ही पाहाल की देवराई नावाचा सिनेमा काही वर्षांपूर्वी येऊन गेला, ज्याच्यात अतुल कुलकर्णी सरांनी काम केलं होतं. सिनेमा सिझोफ्रेनिया ह्या आजारावर आहे. हा मानसिक आजार आहे. पण त्याच्यामध्ये, त्या सिनेमामध्ये जी काही माहिती दाखवली आहे ती खूप शास्त्रीय आहे. म्हणजे त्या आजार कसा होतो, काय होतो, कुटुंबातली काय परिस्थिती असते, त्या व्यक्तीचं काय असतं, त्याच्यात कुठले लक्षणं येतात, मग त्याच्यावर काय उपचार करणं अपेक्षित आहे, उपचारानंतर रुग्णामध्ये काय बदल होतो, त्याचं पुनर्वसनासाठी काय केलं, चं महत्त्व काय आहे, हे त्या आजारात त्या सिनेमामध्ये खूप म्हणजे अप्रतिमरित्या दाखवलं आहे. तसंच कासव नावाचा सिनेमा जर पाहिला असेल सुमित्रा भावेंचा, तर त्याच्यामध्ये नैराश्याबद्दल, डिप्रेशनची खूप छान मांडणी केलेली आहे. अगदी डिप्रेशन, नैराश्याचा जो व्यक्ती आहे नैराश्यग्रस्त, हा कसा असतो, तो कसा त्याच्यात गुंतत जातो आणि कसा बाहेर येतो, त्याच्यात काउन्सिलिंगचं काय महत्त्व असतं, उपचाराचं काय महत्त्व असतं, इतक्या छानरित्या दाखवलं आहे. पण मला वाटतं तो सिनेमा अजून खूप लोकांपर्यंत जायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की तो इतका प्रभावी सिनेमा मी आत्तापर्यंत नैराश्यावर किंवा नैराश्यग्रस्त व्यक्तीवर नाही पाहिला आत्तापर्यंत. तसाच अस्तू, जसं तुम्ही बोलले की अस्तू हा डिमेन्शिया ह्या समस्येबद्दल आहे, जो ज्येष्ठांमध्ये, वृद्धांमध्ये आपल्याला दिसून येते. आणि डिमेन्शियाबद्दलचे गैरसमज त्याच्यामध्ये दाखवले आहेत. बद्दलची कारणं म्हणा, किंवा काळजीवाहकांनी, त्याची काळजी घेणारी त्या लोकांनी काय केलं पाहिजे, याच्याबद्दलची खूप शास्त्रीय माहिती खूप छान रीतीने डॉक्टर मोहन आगाशे सरांनी त्यांच्या अभिनयातून आपल्याला दाखवली आहे. तर मला तो पण सिनेमा खूप आवडतो. आणि मला असं वाटतं की देवराई झालं, कासव झालं, अस्तूसारखे सिनेमे लोकांपर्यंत अजून खोलवरपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि तीच खरीच कलेचा उपयोग आहे, मला असं वाटतं. लोकांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचवत आहे याचं ते एक छान उदाहरण आहे. तसेच जर अजून सांगता येईल तर डिअर जिंदगी नावाचा जो सिनेमामध्ये आलिया भटचा आणि शाहरुख खानचा येऊन गेला, त्याच्यामध्ये पण ज्या समुपदेशनाच्या, काउन्सिलिंगच्या काही पद्धती वापरल्या आहेत, शाहरुख खान आलिया भटसोबत ची चर्चा आहे शास्त्रीय, ती पण खूप छान रीतीने दाखवली आहे की तो कसा तिला डिप्रेशनमधून बाहेर घेऊन येतो थेरपीच्या माध्यमातून. हे पण त्या सिनेमामध्ये अगदी छान दाखवलं आहे. तुम्ही पिकू सिनेमा जर पाहिला तर पिकू सिनेमामध्ये पण हायपोकॉन्ड्रियासिस, सोमॅटायझेशन ह्या आजाराचं चित्रीकरण आहे. खूप छान चित्रीकरण, म्हणजे लक्षणांचं जे सादरीकरण आहे त्या सिनेमात दाखवलं आहे. तर असे आजकाल बरेच सिनेमे एन्फोटेनमेंट आणि एज्युटेनमेंट, म्हणजे इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पण करतायत आणि लोकांना आवडतात पण आहे मनोरंजनाच्या बाबतीत. आणि त्यांचा इम्पॅक्ट खूप आहे लोकांवर, ज्याच्यामुळे त्यांचे मत, विश्वास आणि वृत्ती बदलते आहे. आणि अशाच गोष्टी कला मग समाजामध्ये बदल घडवून आणू शकते असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. कलेचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स असतील आणि नॉन परफॉर्मिंग आर्ट्स असतील, ललित कला असतील. खरं तर हा प्रश्नचा आपल्या या टॉपिकशी कसा संबंध आहे मला माहिती नाही, पण कलेमध्ये एक सादर करणारे असतात आणि बघणारे असतात. तुम्ही सादर करणारे आहे, मी पण सादर करणारा आहे. आणि काही लोक फक्त रसिक असतात, ते सादर नाही करत पण ते खूप चांगले रसिक असतात, त्यांना त्या सगळ्या बारकावे माहिती असतात. पण आता जर आपण बघितलं ना, तर आपली जी इंडस्ट्री आहे किंवा जे कलाकार आहे त्यांच्यामध्येच नैराश्याचं प्रमाण जास्त दिसतं, त्यांच्यामध्येच आत्महत्येचं प्रमाण जास्त दिसतं, त्यांच्यामध्येच व्यसनांचं प्रमाण जास्त दिसतं. जे त्या प्रवाहात आहेत, जे स्वतः आर्टिस्ट आहेत, सो तेच त्या सगळ्या गोष्टीचे शिकार झालेले बघून जो प्रभाव कला समाजावर करते ती त्या कलाकारांवर का नाही होऊ शकत? मला असं वाटतं की हे व्यक्तिसापेक्ष आहे. सगळेच जण त्याच्यात असतील असं मला नाही वाटत. पण जे लोक आपण जसं म्हणतात की नशा किंवा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत, असे कलाकार मंडळी, याच्याबद्दल तुम्ही बोलताय, तर हे व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकाचे त्याचं विश्व वेगळं आहे, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, तणावाला हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याचं जैविक मेकअप वेगळा आहे, त्याचं जेनेटिक मेकअप वेगळं आहे. म्हणून मला वाटतं हे त्या वैयक्तिक व्यक्तीशी निगडीत गोष्ट आहे. पण एक ढोबळ मानाने सांगितलं गेलं तर मला असं वाटतं की आपणही रोल मॉडेल आहेत लोकांसाठी. तर मला वाटतं की ह्या गोष्टी करताना आपण विचार करणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट, जेव्हा नशेबद्दल आपण बोलतो तेव्हा असं लक्षात आलं की बरेच लोक नशा सुरुवात तर करतात फक्त एन्जॉयमेंटसाठी, की चला एक क्युरिओसिटी म्हणून सुरू करतात, एखादं मित्राच्या फोर्समुळे घेऊन पाहतात, कुठली नशा असू दे, मग ती सिगरेट असू दे, दारू असू दे, चरस असू दे, गांजा असू दे. पण नंतर काय होतं की स्वतःच्या भावनिक व्यवस्थापनासाठी लोक ते वापरायला लागतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपण डिस्टर्ब होतोच, प्रत्येकाला भावना आहे, त्या चांगल्या आहेत तर वाईटही येणार आहेत. कधी कधी आपण दृष्ट्या अस्वस्थ असतो, आपलं कधी कधी कामात वाद होतात, कोणाशी पटत नाही, कोणाशी आपलं वितुष्टता निर्माण होते, आपल्याला कुठल्या गोष्टीचं ताण येतो, टेन्शन येतं, मग ते करिअर निगडीत असेल किंवा रिलेशन संबंधी असेल किंवा इतर काही असेल. म्हणून त्यावेळेस जी भावनिक अस्थिरता निर्माण होते याचं योग्य पद्धतीने नियमन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भावनांचं नियमन आपल्याला करता येणं, एक व्यक्ती म्हणून, मग तो कलाकार का असू दे, करता येणं गरजेचं आहे. पण होताना असं दिसतं की जनमानसामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे भावनिक अस्थिरता दिसते तेव्हा ती कमी करण्यासाठी उपचार म्हणून नशेचा वापर केला जातो असंच लोकांना वाटतं. की आज मला ताण आला आहे, मग एक सिगरेट घेतली तर माझा ताण हलका झाला. कदाचित तसं होतं सुद्धा तात्पुरतं, पण आपण जर त्याचा लाँग टर्म विचार केला तर त्याचं व्यसन लागून बसतं आपल्याला. कदाचित असंही होतं की आपला आज दिवस खूप हेक्टिक गेला, तणावपूर्वक गेला, संध्याकाळी लोकांना म्हणतात की अरे रिलॅक्स होने का है तो चलो एक पेग ले लेते या एक बियर ले लेते, है ना. म्हणजे तुमच्या ताणाला नियमित करण्यासाठी तुम्ही बियर, सिगरेट किंवा इतर मादक पदार्थांचा वापर करताय, जे की तुमचा, मी म्हणेल की अहितकारक मार्ग आहे, ते तुमचा अहितकारक डिसिजन आहे आणि तुम्ही अयोग्य निर्णय घेताय तुमच्या भावनांचं नियमन करण्यासाठी. म्हणून योग्य भावनिक नियमन करता येणंही गरजेचं आहे आणि ते एक स्किल आहे आणि ते प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आणि अशा व्यक्ती, जर कोणाला अशा प्रकारचं भावनिक अस्थिरता असेल तर त्यांनी, जर त्याला नाही जमलं तर त्यांनी मदतही घ्यायला पाहिजे. त्यात चुकीचं काय, मग तो सामान्य व्यक्ती असेल का कलाकार असेल. दुसरं, कला ही आपण एक थेरपी म्हणूनही वापरू शकतो ना. जसं म्युझिक थेरपी आहे जे की बऱ्याच आजारांमध्ये मदत करते, तर आपल्या कला ह्याच्याबद्दलचं जे आपलं ज्ञान आहे ते आपण स्वतःसाठी पण वापरलं तर मला वाटतं जास्त प्रगल्भ आपण बनू आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मग अशा गोष्टींच्या नादी आपण लागणार नाही, असं मला वाटतं ह्याबाबत. थँक्यू सर, तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्यासोबत या विषयावर एवढ्या सोप्या भाषेत